तर नमस्कार मैत्रिणींनो, ही आहे आमची डॉक्टर सतेजा, आहे का नाही. आणि मी पेशंट आहे का नाही सतेजा? हो. तर मी पेशंट आहे. दीपाली मॅडम पण आज येऊन गेल्यात. मला म्हणलेत की चहा वगैरे बंद कर. आणि चहा खरंच मी खूप जास्त पिते असं मला वाटते. दिवसातून 3-4 वेळा चहा पित असेल मी. तर संत्रा भाभी पण आली, पण ती झोपली. पण तिला पण आता मॅडम ज्या सांगतील आता त्याच्यानुसार आम्ही फॉलोअप घेणार आहे. तर त्याचे पण व्हिडिओ टाकणार आहे मी. पण यावेळेस मी सिरियसली मॅडमचं ऐकणार आहे, कारण की मला 2 वर्षापासून त्रास होत होते. म्हणजे जे काही माझे हेल्थचे त्रास होत होते ते बऱ्यापैकी बरे होतील असं त्यांच्याकडून आय होप असं वाटते मला. तर मध्यंतरी मी असं बाहेर सॅटर्डे संडेला जायचे, ते फक्त चालण्यासाठी, कारण 1 ते 1.5 किलोमीटर मग चाललं तर थोडंसं बरं वाटायचं. श्वसनाचा त्रास होता मला. तर म्हणजे धूळ, ॲलर्जी, थंड पाणी ह्या गोष्टी म्हणजे संपर्कात आल्या ना की लगेच मग शिंका यायच्या आणि मग श्वसन प्रक्रियेत थोडासा त्रास व्हायचा. ह्याची ट्रीटमेंट मी हॉस्पिटलमध्ये पण घेतली. 2 ते 3 महिने ट्रीटमेंट घेतली. त्या टॅबलेट्स वगैरे घेतल्या बऱ्यापैकी आणि आता कवर झाले. पण मला असं वाटतं की म्हणजे आपण घरात धूप वगैरे लावला किंवा आपण घरामध्ये अगरबत्ती लावली तर ह्याचा पण मला त्रास व्हायचा. मग आता हे माझे जे हेल्थचे प्रॉब्लेम होते ते मी मॅडमसोबत डिस्कस केले. त्याच्यानंतर मग मॅडम आता 15 ते 16 तारखेपासून मी आता तसं रुटीन माझं चालू करणार आहे. आणि बऱ्याच महिलांचं असं म्हणणं होतं की तू यूट्यूबवर व्हिडिओ टाकती, तुला काही कामधंदा आहे की नाही. म्हणजे एकाच जणीनं सांगितलं तसं, आणि बऱ्याच जणांच्या डोक्यात असेल पण त्यांना कमेंट करायची नसेल. पण ज्या बाईने टाकली कमेंट तिने मला एक सांगायचं आहे का थोड्या दिवसात आता आमच्या गटातून आम्ही एखादा बिझनेस चालू करणार आहे. तर महिला म्हणजे गृहउद्योग म्हणा, एखादा छोटासा सुरुवात करावी म्हटलं. बघू मग त्याचं स्वरूप आता काय होतं काय नाही. तर म्हणजे मला असं वाटलं की सुरुवात तरी करावी, कारण महिलांना आता बऱ्यापैकी नॉलेज आलं आहे. 2 वर्षापासून आम्ही जे काही प्रयत्न केले त्याच्यामधून बऱ्यापैकी नॉलेज आलं की नाही का, की अर्थव्यवस्था आपली कशी आहे. आपण स्वतःला कसं, आपण घरात जरी गृहिणी असलं तरी पण आपल्याला पण थोडा घरातला समजा आर्थिक व्यवहार कळायला पाहिजे. त्याचा हातभार आपण थोडासा घराला लागावा म्हणून काहीतरी करायला पाहिजे. तर ह्याच्या दृष्टिकोनातून पण मी आता तसं चालू करणार आहे काम. आणि आता शाळा चालू झाल्या तर दीदी पण शाळेत जाईन आणि मग मला पण थोडासा या कामावर फोकस करायला वेळ भेटेल. आता 2 वर्षामध्ये बऱ्याच काही गोष्टी शिकलो आहे आम्ही. एक 6 ते 7 लेडीज आम्ही, म्हणजे आता बऱ्याच लेडीज आहेत पण गटामध्ये मैत्रीपूर्वक वातावरण पण पाहिजे. आणि म्हणजे आजच्या गोष्टीवरून आता एक एक्झाम्पल आम्हाला कळाले की बऱ्यापैकी लेडीज मदत करतात. तर माझ्या याच्या आधीचे 2 व्हिडिओ होते की मदत करायला पाहिजे एकमेकींना गटामध्ये. आणि त्याचे जे काही रेकॉर्ड्स आहेत, त्यांनी जसे मदत केली, पैसे वगैरे जे काही दिले तर त्याचे आम्ही ठेवतो. म्हणजे ऑनलाईनच पाठवतात लेडीज. तर एका लेडीजला प्रॉब्लेम झाला होता हॉस्पिटलचा, तर तिच्याकडं कदाचितच नसतील पैसे म्हणून. आणि हॉस्पिटल म्हणल्याच्या नंतर मैत्रिणीनं आपण पण गॅरंटी देऊ शकत नाहीत की म्हणजे पैशाची त्यांच्याकडे असतील नसतील. या हिशोबातून आम्ही एकमेकीला मदत करतो. मग त्याच्यामध्ये आमच्या ग्रुपच्या नवीन मेंबर्स ज्या आहेत त्यांनी ज्या लेडीजला प्रॉब्लेम झाला तर तिला कधी भेटलेल्या पण नाहीत आणि कधी बघितलेल्या पण नाहीत, पण माणुसकीच्या नात्याने सगळ्यांनी हेल्प केली 5 ते 6 लेडीजनी. तर मग आता आम्ही असं ठरवलं की काहीतरी सुरुवात करावी. आणि बाकी काही कमेंट करणाऱ्यांना तर कमेंट करायचीच असती, कारण होत तर काही नाही, फक्त कमेंट करता येतात. पण त्याच्यातून पण आम्ही बऱ्याच गोष्टी शिकतो. आणि आय होप की आता आमचे हेल्थचे जे काही हेल्थविषयक महिलांचे प्रॉब्लेम असतात तर त्याच्यावर पण थोडंसं मी काम करीन. मॅडमचं मार्गदर्शन तर लाभणारच आहे मला त्याच्यामध्ये, कारण विदाऊट त्यांच्याशिवाय मी हे करू शकणार नाही. कारण की त्या बऱ्याच दिवसापासून करतायत, तर मी पण करीन. आणि आमची डॉक्टर सतेजा, आता आमच्या डॉक्टर सतेजाची पण आता शाळा चालू होईल आणि मग आमच्या डॉक्टर सतेजा जातील शाळेत, हो की नाही? हो. हां, तर सुट्ट्या ह्या तिच्या अशा गेल्यात मम्मीबरोबर. तर चला भेटूयात मैत्रिणींनो. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री स्वामी समर्थ. चला, आणि नवीन एका व्हिडिओमध्ये आपण भेटूयात.